नमस्कार मंडळी. देशाच्या राजकारणामध्ये आज एक ऐतिहासिक दिवस उगवला आहे. कारण ज्या पक्षाने सोशल मीडियावरून थेट लोकांच्या मोबाईलमध्ये सरकार स्थापन केलं, ज्या पक्षाचे कार्यकर्ते मतदान केंद्रापेक्षा कमेंट सेक्शनमध्ये जास्त सक्रिय असतात आणि ज्या पक्षाची विचारधारा रात्री 11 नंतर अचानक ट्रेंड व्हायला लागते, त्या महान पक्षाचे अध्यक्ष अभिजित दिपके आज दिल्ली एअरपोर्टवर दाखल झालेले आहेत. दिल्ली एअरपोर्टवर विमान उतरलं आणि राजधानीच्या वातावरणामध्ये एक वेगळीच खळबळ उडाली. सुरक्षा यंत्रणांनी विचारलं, कोण आलं? उत्तर मिळालं, कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष आले आहेत. अधिकाऱ्यांनी पुन्हा विचारलं, म्हणजे नेमकं कोण? उत्तर आलं, जे सोशल मीडियावर रोज सरकार बनवतात आणि दुसऱ्या दिवशी सरकार पाडतात तेच. आणि मग दिल्ली हादरली. एअरपोर्टच्या बाहेर हजारो कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. काहींच्या हातात झेंडे होते, काहींच्या हातात पोस्टर होते, काहींच्या हातात मोबाईल चार्जर होते. कारण आंदोलनापेक्षा लाईव्ह सुरू ठेवणं महत्त्वाचं होतं. अभिजित दिपके बाहेर आले आणि लगेच घोषणांचा आवाज सुरू झाला. कॉकरोच जनता पार्टी जिंदाबाद. दिल्ली जागी हो. आमच्या मागण्या पूर्ण करा. राजीनामा द्या. काही कार्यकर्त्यांना मागण्या नेमक्या काय आहेत हे माहीत नव्हतं, पण घोषणा मात्र जोरदार सुरू होत्या. राजधानीच्या रस्त्यावरून मोर्चा निघाला. एका पत्रकाराने विचारलं, तुमच्या आंदोलनाचा मुख्य मुद्दा काय आहे? एक कार्यकर्ता म्हणाला, मुद्दा अजून ठरतोय, पण आंदोलन सुरू झालं आहे. पत्रकार गोंधळला. दुसरा कार्यकर्ता म्हणाला, आमचा पक्ष आधी आंदोलन करतो, मग शोधतो कारण. ही नवीन राजकीय कार्यपद्धती आहे. दिल्ली पोलिसांनाही सुरुवातीला वाटलं की हा एखादा साधा मोर्चा असेल, पण नंतर लक्षात आलं की कार्यकर्ता स्वतःच पत्रकार आहे, स्वतःच विश्लेषक आहे आणि स्वतःच विरोधी पक्ष आहे. मोर्चा पुढे सरकत राहिला. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी विचारलं, हे कोण आहेत? उत्तर मिळालं, हे ते लोक आहेत जे प्रत्येक विषयावर मत देतात. कशावर? प्रत्येक विषयावर. म्हणजे क्रिकेट, राजकारण, अर्थव्यवस्था, हवामान, चित्रपट, परग्रहवासी, सगळ्या विषयावर. दिल्लीतील आंदोलन जसजसं पुढं सरकत होतं तसतशी सोशल मीडियावर पोस्टची संख्या वाढत होती. एक कार्यकर्ता लाईव्हमध्ये म्हणाला, मित्रांनो, आम्ही दिल्ली जिंकली आहे. त्याच्या मागे फक्त 3 लोक उभे होते, पण कॅमेरा अँगल मजबूत होता. राजकारणात अँगल महत्त्वाचा असतो. मोर्चा जंतर मंतरकडे निघाला. तेथे अभिजित दिपके यांनी भाषणाला सुरुवात केली. मित्रांनो, गर्दीतून आवाज आला, माईक चालू करा, माईक चालू करा. आणि माईक चालू झाला. मित्रांनो, आज आम्ही दिल्लीत आलो आहोत कारण देशाला बदल हवा आहे. आणि टाळ्याचा गडगडाट झाला. देशाला नवा विचार हवा आहे. टाळ्यांचा गडगडाट झाला. देशाला नवी दिशा हवी आहे. टाळ्यांचा गडगडाट झाला. आणि एका पत्रकाराने विचारलं, ती दिशा नेमकी कोणती? उत्तर अजून आलंच नाही, पण टाळ्या सुरूच आहेत. भाषणात अनेक मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या. देश बदलणार, कोण बदलणार माहीत नाही. व्यवस्था बदलणार, कशी बदलणार माहीत नाही. राजकारण बदलणार, कोण बदलणार माहीत नाही. कमेंट सेक्शन बदलणार. काही कार्यकर्त्यांनी तर दिल्लीत सरकार स्थापन करण्याची मागणी केली. पत्रकार म्हणाला, तुमच्याकडे किती आमदार आहेत? उत्तर आलं, सध्या आमच्याकडे केवळ फॉलोअर्स आहेत. आधुनिक राजकारणातील सर्वात महत्त्वाचा आकडा. दरम्यान आंदोलनस्थळी चहाच्या टपऱ्यावर सर्वाधिक गर्दी दिसत होती. कारण कोणत्याही आंदोलनाचं खरं केंद्र म्हणजे चहा आणि टपरी. एक कार्यकर्ता म्हणाला, क्रांती होईल. दुसरा म्हणाला, होईल पण आधी चहा घेऊ. दिल्लीत संध्याकाळ होत गेली. मोर्चा, भाषणं, घोषणा, लाईव्ह सेशन सुरूच होतं. सोशल मीडियावर हॅशटॅग ट्रेंड चालू होते. समर्थक म्हणत होते, आज इतिहास घडला. विरोधक म्हणत होते, आज कंटेंट पडला. सत्य नेमकं कुठंतरी मध्येच उभा होतं. रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू राहिली. न्यूज चॅनलवर पॅनल बसले, विश्लेषक आले. काहींनी सांगितलं हा मोठा राजकीय बदल आहे, काहींनी सांगितलं हा सोशल मीडिया प्रयोग आहे, काहींनी सांगितलं हा नवीन काळ आहे आणि काहींनी सांगितलं आधी झोपू या, उद्या पाहू. पण एक गोष्ट मात्र नक्की, दिल्लीने आज एक वेगळं आंदोलन पाहिलं. एक असा पक्ष पाहिला जो सोशल मीडियातून थेट राजधानीमध्ये पोहोचला. एक असे कार्यकर्ते पाहिले ज्यांच्या हातामध्ये झेंडा आणि मोबाईल दोन्ही होते. आणि एक असा दिवस पाहिला ज्यामध्ये राजकारण, मनोरंजन, उपरोध आणि ट्रेंड हे सगळं एकाच मंचावर दिसलं. अभिजित दिपके यांचा दिल्ली दौरा पुढे काय वळण घेणार? कॉकरोच जनता पार्टी पुढे काय घोषणा करणार? दिल्लीत आंदोलनाचा परिणाम नेमका काय होणार हे येणारा काळच सांगणार आहे. तोपर्यंत कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्ही कॉकरोच जनता पार्टीचे समर्थक आहात की विरोधक आहात? समर्थक आहात तर का समर्थक आहात? विरोधक आहात तर का विरोधक आहात? अभिजित दिपके नेमका कसा माणूस आहे? योग्य आहे, अयोग्य आहे? त्याचा मोटो काय? त्याचा उद्देश काय? त्याला यश येईल, नाही येईल? भूमिका प्रामाणिक आहे का, नाही का? आणि जर व्हिडिओ आवडला असेल, पाहिलाच आहे तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
पुन्हा एका भेटू नव्या राजकीय, सामाजिक आणि उपरोधिक कथेसह. बाय बाय. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.